नमस्कार, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 11वीचे वर्ग सुरू करण्याची तारीख 15 जुलै ही देण्यात आलेली आहे. त्यापूर्वी पण ते सुरू करू शकतील. त्यासाठी त्यांनी सांगितलं आहे की तुमच्या तुकडीच्या 60 ते 70% विद्यार्थ्यांनी जर प्रवेश घेतला असेल तर मग मात्र तुम्ही ते वर्ग सुरू करायला काही अडचण नाही. त्यामुळं साधारणपणे लास्ट डेट जी आहे 15 जुलै त्यापूर्वी तुमचे 11वीचे वर्ग सुरू झालेले असणारे आहेत. आता हे 11वीचे वर्ग जसजसे सुरू होतील त्या कॉलेजेसमध्ये तसं आणखीन एक गोष्ट जोर धरू लागलेली आहे ती म्हणजे बायोमेट्रिक अटेंडन्स सिस्टीम. म्हणजे या शैक्षणिक वर्षापासून शासनाच्या शिक्षण विभागानं ठरवलेलं आहे की यावर्षी बायोमेट्रिक हजेरी लागू करायची. म्हणजे त्या पद्धतीची प्रणाली प्रत्येक उच्च माध्यमिक किंवा कनिष्ठ महाविद्यालयामध्ये बसवण्यात येणार आहे आणि त्यासाठी त्यांच्याकडं फंड्स आहेत, निधी उपलब्ध आहे. फक्त शासनाकडं तो प्रस्ताव सादर केला आहे आणि त्याला जर एकदा का मंजुरी मिळाली तर मग मात्र ती प्रणाली या शैक्षणिक वर्षापासून कार्यान्वित झालेली आपल्याला पाहायला मिळेल. आता ही जी प्रणाली असणारी आहे त्या प्रणालीच्या अनुषंगानं बऱ्याच विद्यार्थी आणि पालकांनी धसका घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचं कारण पण आहे, ते कारण मी नंतर सांगेन. परंतु बायोमेट्रिक अटेंडन्स सिस्टीमचे फायदे नेमके काय आहेत हे विद्यार्थी आणि पालकांनी समजून घेणं खूप गरजेचं आहे. यामध्ये महत्त्वाचं काय आहे तर बायोमेट्रिक अटेंडन्समुळं विद्यार्थी कॉलेजमध्ये वेळेवर येऊ शकतो. म्हणजे त्याला एक प्रकारची वेळेवर येण्याची शिस्त लागते. म्हणजे ज्यावेळी तो कॉलेजमध्ये येईल त्यावेळेस बायोमेट्रिक करेल आणि कॉलेजमधून बाहेर पडताना ज्यावेळी बायोमेट्रिक करेल त्यावेळेस विद्यार्थी आपला पाल्य आल्याचा, कॉलेजमध्ये आल्याचा आणि निघाल्याचा निरोप किंवा SMS द्वारे पालकांच्या मोबाईलवर तो SMS तिथं मिळू शकतो. म्हणजे पालकांना पण एक खात्री पडते की आपला पाल्य कॉलेजमध्ये पोहोचलेला आहे, आपला पाल्य कॉलेजमधून आता बाहेर निघत आहे. हा एक त्यातला सगळ्यात महत्त्वाचा फायदा असणार आहे. दुसरा आणखीन एक फायद्याचं काय असणार आहे तर वर्गामध्ये शिक्षक ज्यावेळी वर्गामध्ये जातात त्यावेळी त्यांना अटेंडन्स घ्यावा लागतो. बायोमेट्रिक हजेरीचा फायदा असा होणार आहे की वर्गामध्ये ज्यावेळी हजेरीचा जो काही वेळ लागणार आहे तो वेळ एज्युकेशनसाठी किंवा शिकवण्यासाठी वापरामध्ये येणार आहे. यामध्ये आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे की बायोमेट्रिक हजेरीमुळं प्रॉक्झी अटेंडन्स म्हणजे रेग्युलर अटेंडन्स ज्या पद्धतीनं वर्गात घेतला तो त्यावेळेस एखादा विद्यार्थी आपल्या मित्राची देखील हजेरी तो देऊ शकतो. त्याला प्रॉक्झी अटेंडन्स असं म्हटलं तर ते देखील तिथं होणार नाही. म्हणजे पारदर्शकता ही जास्त आपल्याला पाहायला मिळते. आणि सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून 12वी बोर्डसाठी ज्यावेळी अर्ज भरायचा असतो त्यावेळेस त्याला हजेरी 75% ही अट पार करावी लागते. आणि जर बायोमेट्रिक प्रणाली असेल तर तिथं विद्यार्थ्याची हजेरी 75% आहे की नाही हे शोधायला कॉलेजला सुद्धा वेळ लागणार नाही. म्हणजे असे अनेक फायदे आहेत. यामध्ये आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचा फायदा असा आहे की बायोमेट्रिक हजेरी कंपल्सरी केल्यामुळं वर्गातला अटेंडन्स हा जास्त वाढणार आहे. आणि एकदा का वर्गात अटेंडन्स वाढला की मग मात्र शिक्षकांची जबाबदारी वाढते. शिक्षकांची जबाबदारी वाढते म्हणजे नेमकं काय होतं तर शिस्त, डिसिप्लिन म्हणजे वर्गावरचं नियंत्रण आणि त्याचबरोबर त्यांना प्रभावी अध्यापन करावं लागतं. म्हणजे दोन्ही गोष्टीमध्ये तिथं जास्त ताकदीनं लक्ष द्यावं लागतं. म्हणजे जेवढा मॉब समोर असेल तितकं टीचिंग करताना एक शिक्षकांच्या मनामध्ये किंवा शिक्षकांच्यामध्ये एक उत्साह भरला जातो, तो ठासून भरला जातो आणि त्यामुळं त्याचा इफेक्ट किंवा इम्पॅक्ट हा त्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रियेवर, लर्निंग प्रोसेसवर आपल्याला झालेला पाहायला मिळतो. त्यामुळं बायोमेट्रिक हजेरीचे निश्चित चांगले फायदे आहेत. पण झालं आहे काय की समाजामध्ये एक वेगळ्या पद्धतीची ज्याला आपण नॅरेटिव्ह म्हणतो ते रुजवण्याचा प्रयत्न झालेला आहे की अकॅडमी म्हणजे सर्व काही आणि कॉलेजमध्ये मात्र काही शिकवलं जात नाही. दिस इज टोटली रॉंग. हे जे आहे ते अतिशय चुकीचं आहे. एखाद्या पालकांनी एखाद्या अकॅडमीचा अभ्यास केलेला आहे का किंवा या अकॅडमीमध्ये नीट, JEE, CETचे विद्यार्थी 100 आहेत
त्या 100 विद्यार्थ्यांमध्ये 100च्या 100 किंवा 80 विद्यार्थ्यांना CET क्वालिफाय चांगल्या मार्कांना 99% आहेत, JEEला चांगले मार्क्स आहेत, नीटला आहेत. असं काय झालेला याचा अभ्यास आहे का? तर माझ्या माहितीप्रमाणे अजिबात नाही. अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच मेरिट होल्डर तिथं आपणाला पाहायला मिळतात. म्हणजे याचा अर्थ काय झाला? म्हणजे तुमच्याकडून फक्त पैशांची लूट केली जाते आणि विद्यार्थी मात्र 4 आणि 5च फक्त असणारे आहेत किंवा जास्तीत जास्त 10, यापेक्षा जास्त विद्यार्थी नाहीत पाहायला मिळत. आणि मग असं असेल तर विश्वास तुमचा कशावर ठेवायचा आहे यासाठी तुमचा मूळ अभ्यास असणं गरजेचं आहे. कॉलेज आणि अकॅडमीच्या मध्ये खूप तफावत असणार आहे. कॉलेज हे जर आपण पाहिलं तर तिथं शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्यावर चांगले संस्कार दिले जातात. म्हणजे तिथं सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न वेगवेगळ्या माध्यमातून केले जातात. मग स्पोर्ट्स असतील, वेगळे उपक्रम असतील, त्या माध्यमातनं गुणवत्तेबरोबर संस्कारक्षम विद्यार्थी हा तिथं तयार केला जातो. अकॅडमीमध्ये होतं काय? तर अकॅडमीमध्ये फक्त आणि फक्त गुणवत्ता. म्हणजे फक्त गुणवत्ता ही कधीही आयुष्यामध्ये आपल्याला जास्त वापरामध्ये येत नाही. कारण आयुष्य हे सरळ नाही आहे, तर ते वेडंवाकडं आहे, चढ उतारांचं आहे. प्रत्येक वेळी सुखदुःख हे आपला पाठलाग करत असतात आणि त्या क्षणाला तुम्ही किती स्ट्रॉंग राहता आतून यावर बरंचसं अवलंबून असतं. म्हणजे भले तुमच्याकडं प्रचंड गुणवत्ता आहे, पण एक असा प्रसंग येतो की त्या प्रसंगाला तुमचा जो इमोशनल कोशंट असणार आहे तो पूर्ण कोसळतो. मग तुमच्या IQचा तिथं काही उपयोग होत नाही. इमोशनल कोशंट एकदा कोसळला की संपूर्ण व्यक्ती कोसळून जाते आणि पुढचं करिअर देखील कोसळलं जातं. त्यामुळं सर्वांगीण विकास जिथं होतो ते क्षेत्र, ते कॅम्पस हे सगळ्यात महत्त्वाचं असणारं आहे. आणि पालकांनी सुद्धा कॉलेजमध्ये घालण्यापूर्वी, अकॅडमीमध्ये घालण्यापूर्वी दोन्ही गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं आहे. खरंच अकॅडमीमध्ये घालत असाल तर तिथं 100 विद्यार्थी जर असतील तर नीट, JEE, CETचा त्या गेल्या वर्षीचा 2 वर्षापूर्वीचा अभ्यास, एकूण ॲनालिसिस त्या रिझल्टचं जर केला तर तुमच्या लक्षामध्ये येईल की अगदी तुरळकच, म्हणजे हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच विद्यार्थी हे तिथं चांगल्या मेरिटनं पास झालेले आपल्याला पाहायला मिळतात. मग फी तर सगळ्याच विद्यार्थ्यांना सारखी घेतली जाते आणि मग तेवढे गुण त्या विद्यार्थ्यांना, सगळ्या विद्यार्थ्यांना का मिळत नाहीत याचाही अभ्यास केला पाहिजे. म्हणजे इथं फक्त जे एक्सपोजर दिलं जातं, जे पब्लिसिटी केली जाते आणि त्या पब्लिसिटीपोटी विद्यार्थी आणि पालक हे तिकडं वाहत जातात. तर तसं न करता जर आपला अटेंडन्स बायोमेट्रिकच्या माध्यमातून जर कॉलेजमध्ये जर वाढला तर शिक्षकांची सुद्धा तेवढीच जबाबदारी वाढणारी आहे. त्यामुळं गुणवत्ता आणखीन वाढायला निश्चित मदत होणार आहे. त्यामुळं बायोमेट्रिक अटेंडन्स सिस्टीम ही विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून ही फायद्याचीच असणारी आहे. भले तुम्हाला एक प्रकारे ते बंधन वाटत असलं तर बंधनं काही निश्चित असायलाच पाहिजेत. त्यामुळे एक चांगला भारतीय नागरिक तयार करायचा असेल तर स्कूल, कॉलेजेस, कॅम्पस हे सगळ्यात बेस्ट, किंवा युनिव्हर्सिटी आपण म्हणू, हे सगळ्यात बेस्ट असणारी आहेत. त्यामुळं या दृष्टीनं आपला विचार होणं खूप गरजेचं असणारं आहे. भले तुम्हाला JEE, नीट, अन्य परीक्षांची तयारी करावी लागत असेल तर मी एक या वर्षीचं उदाहरण तुम्हाला सांगतो. याकडं विद्यार्थी, पालकांनी आणि इव्हन शिक्षकांनी सुद्धा त्याकडं पाहायला काही हरकत नाही. यावर्षी नीट जी सुरुवातीला झाली 3 मेला, त्या परीक्षेचे पेपर लीक झाल्याबद्दल खूप दंगा झाला आणि आता ती नीट पुन्हा एकदा 21 तारखेला घेण्यामध्ये आली, नीट अंडर ग्रॅज्युएट. तुम्ही जर अगदी 3 मेची प्रश्नपत्रिका जर नीटची पाहिली असेल तर त्या प्रश्नपत्रिकेमध्ये, विशेषतः केमिस्ट्री माझा सब्जेक्ट आहे म्हणून मी सांगतो, तर त्यामध्ये जे प्रश्न विचारलेले होते त्या प्रत्येक प्रश्नाचा बेस, मी काय सांगतोय नीट लक्षात घ्या, प्रत्येक प्रश्नाचा बेस जो आहे, जो कन्सेप्ट आहे, तो आमच्या 11वी आणि 12वीचं जे बालभारतीनं टेक्स्टबुक तयार केलेलं आहे त्या टेक्स्टबुकमध्ये आहे. उगीच मी हे NCERT वापरलं पाहिजे, आम्हाला हे पण वापरा ना, निश्चित वापरा, त्याच्याबद्दल काय नाही. शेवटी ॲडिशनल नॉलेज मिळवण्यामध्ये गैर काही नाही आहे. पण तुम्ही बारकाईनं, माझं चॅलेंज आहे, बारकाईनं जर तुम्ही अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की नीट असू दे किंवा आत्ताची नीट UG असू दे, या दोन्ही प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्नांचं स्वरूप निश्चित बदललेलं आहे. डिफिकल्टी लेवल वाढवली तर वाढवली, हे निश्चित आहे.
पण त्या प्रत्येक प्रश्नाचा बेसिक कन्सेप्ट जो असणार आहे ना, तो फक्त आणि फक्त आम्ही जे टेक्स्टबुक निर्माण केलेलं आहे बालभारतीनं 11वी आणि 12वीचं, त्यात तुम्हाला पाहायला मिळेल. नसेल तर मला तुम्ही निश्चित कमेंटमध्ये सांगा की सर तुम्ही म्हणताय हे पूर्णतः चुकीचं आहे. आय विल प्रूव्ह दॅट. मी निश्चित तुम्हाला ते सिद्ध करून दाखवेल की हा कन्सेप्ट, या प्रश्नाचा बेस इथं आमच्या टेक्स्टबुकमध्ये आहे. आहे म्हणजे आहे. त्यामुळं उगीच बरं का त्या अकॅडमीच्या नादाला लागून लाखो रुपये खर्च करण्यामध्ये काही अर्थ नाही. स्पेशल कोचिंग हे 2 विद्यार्थ्यांच्यासाठी लागतं. एक अतिशय उच्च आहे, त्यातला म्हणजे खूप हुशार आहे, परंतु अभ्यास करत नाही आणि त्याला एका ठिकाणी बसून त्याच्याकडून त्या गोष्टी करून घ्यायच्या असतात, त्यात थोडी इम्प्रूव्हमेंट करायची असते आउट ऑफ आउट मिळवण्यासाठी. आणि जो एक बिलो ॲव्हरेज आहे, अगदीच खूप वीक आहे, आणि मग त्याला थोडंसं नॉर्मलमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी किंवा तिथंपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याला स्पेशल कोचिंगची गरज भासते. हे खरं मूळ या क्लासेसचं धोरण आहे किंवा तसं असायला पाहिजे, पण तसं ते नाही आहे. 35% वालासुद्धा म्हणतो मी चांगली अकॅडमी 2 लाखाची जॉईन करेल, गुणवत्ता तेवढी वाढू शकत नाही. आणि त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, माझा अकॅडमीवर रोष आहे अशातला भाग नाही आहे, परंतु अर्थकारणाशी निगडीत असल्यामुळं तोही तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. कॉलेजमध्ये कमी पैशामध्ये चांगलं एज्युकेशन मिळत असताना आपण याच्या पाठीमागं लागायचं की नाही, हा निर्णय शेवटी तुमचा आहे. मी घ्या तुम्ही तिकडं असं म्हणणार नाही, पण निर्णय घेण्याची क्षमता तुमची आहे. परंतु कॉलेजेससुद्धा तितकीच सुंदर, चांगलं शिक्षण देणारे, सुसंस्कृत पिढी निर्माण करणारी केंद्र आहेत, यावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि हे सत्य आहे. त्यामुळं जे सत्य आहे ते त्याच्या पाठीमागं आपण जावं, त्या पद्धतीनं जावं. उगीच जो दिखावा आहे त्याच्या मागं जाण्यामध्ये काही अर्थ नाही. त्यामुळं बायोमेट्रिक अटेंडन्स सिस्टीम ही निश्चितच चांगली प्रणाली आहे आणि ती जर लवकर जर कॉलेजेसमध्ये आली तर अधिक चांगलं ते होऊ शकतं. माझं हे स्वतःचं मत आहे. तुमचं काही मत आहे ते कमेंटमध्ये निश्चित करू शकता. आपण इथं थांबूया. धन्यवाद.